हॅलो मैत्रिणींनो, चला बनवूया आज सुंदर अशी मसाला भेंडी किंवा दही भेंडी। खूप छान बनते ही भाजी, नक्की ट्राय करा। इथे 1.5 पावशेर आपण भेंडी घेतलेली आहे, त्याला आपण स्वच्छ धुवून कापून घेतली आहे। 1 इंचाचे तुकडे आणि त्याला पुन्हा एक मध्ये उभा काप दिला आहे। इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि आलं लसणाची पेस्ट। इथे मी 100 ते 125 ग्रॅम दही, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं जिरेपूड आपण 2 चमचे घेतलेले आहे आणि त्यात 2 चमचे आपण तिखट ॲड करतोय। हे सगळं प्रमाण आपण भाजीच्या नुसार घेतोय। इथे आपण 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, हे सगळं प्रमाण मी 1.5 पावशेर भेंडीच्या हिशोबाने सांगते। यामध्ये थोडंसं पण कसुरी मेथी ॲड करतोय आणि हा आपला भाजीचा मसाला आपण इथे रेडी करून घेतला आहे। छानपैकी फेटाळून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पण मीठ ॲड करू शकता किंवा नंतरसुद्धा। त्यानंतर आपण इथे घेतलं आहे तेल, त्यामध्ये थोडंसं हिंगाची फोडणी दिली आहे आणि आपण जी कापलेली भेंडी होती ती भेंडी इथे आपण ॲड करतो आहे आणि आधी भेंडी छानपैकी परतवून घ्यायची आहे, त्यामुळे भाजी खूप छान बनते। परतत असताना थोडं परतून झाल्यावर लाल तिखट आपण ॲड करतो आहे आणि त्यानंतर आपण ॲड करतो आहे थोडंसं डाळीचं पीठ। त्यामुळे भेंडीला कोटिंग खूप छान येतं आणि अशीसुद्धा भेंडी खायला खूप मस्त लागते, नक्की ट्राय करून बघा। छानपैकी भेंडी आपण मस्तपैकी फ्राय करून घेतो आहे, चांगला कलर बदलेपर्यंत। आता ही भेंडी काढून घेतली, नंतर परत त्याच कढईमध्ये तेल घेतलं आणि अगदी बारीक चिरलेला कांदा आपण ॲड केलेला आहे। कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे, मस्तपैकी कांदा परतवून घ्यायचा आणि आता आपल्याला लगेच आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे, म्हणजे पेस्ट कांद्यासोबत छान परतून होऊन जाईल। सो पुन्हा एकदा छान आपल्याला मस्तपैकी हे परतवून घ्यायचं आहे, कांदा आणि आलं लसणाची पेस्ट। मीठ आपण इथेच ॲड करतो आहे। त्यानंतर हे जे काही आपण मसाला बनवलेला तो मसाला आपण इथे ॲड करतो आहे। मसाला छान आपल्याला याच्यामध्ये कांद्यासोबत फ्राय करायचा आहे, जोपर्यंत तेल सुटत नाही। कुठलाही मसाला आपल्याला ॲड करायचा नाही आहे। छानपैकी तेल सुटल्यावर आपली जी फ्राय करून ठेवलेली भेंडी होती ती भेंडी आपण इथे ॲड करतो आहे आणि पुन्हा एकदम मस्त मिक्स करतो आहे। एक साधारणतः 5 ते 7 मिनटासाठी झाकून वाफ काढायची आहे आणि आपली सुंदर चमचमीत भेंडी तयार आहे। इथे मी थोडीशी साखर टाकते आहे, कारण दह्यासोबत चव बॅलन्स करण्यासाठी थोडासा गोडवा हवा, अगदी नकळत। इथे मी वरतून एक टेम्पटिंग फोडणी देते, त्यासाठी थोडंसं तेल घेतलं आहे, याच्यामध्ये आपण जिरं ॲड केलं आहे। तुम्ही हिंग पण ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर आपण जिरं आणि हिंग टाकल्यानंतर इथे हिंग टाकलेला आहे आपण, जिरं हिंग टाकलं आणि लसणाचे तुकडे किंवा मी किसून टाकते, मला किसून आवडतं, आणि थोडंसं लाल तिखट आणि अशी टेम्पटिंग फोडणी याला द्यायची। तुमची सुंदर मसाला भेंडी तयार आहे, नक्की ट्राय करा।